मोठी बातमी शरद पवार आणि अजित पवार आज एकाच मंचावर पाहायला मिळणार आहे। शरद पवार गट आणि राष्ट्रवादीचे नेतेही यावेळी उपस्थित असतील। प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, जयंत पाटील, सुनील तटकरे देखील यावेळी उपस्थित असणार आहे। वायबी चव्हाण सेंटरवरील कार्यक्रमाला शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र एकाच मंचावर दिसून येतील। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून। मनोज, आज शरद पवार गट आणि राष्ट्रवादीचे नेते एकत्र उपस्थित असतील, काय अधिक माहिती? नक्कीच आपण बघतो शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे आज आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अजित पवार हे एकाच मंचावरती आहेत। त्यांचं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते शरद पवार हे गेली 60 वर्षापासून राजकारणात सक्रिय आहे आणि 55 वर्षापासून अधिक काळ संसदीय राजकारणात त्यांच्याकडे अनेक किस्से गेले कित्येक वर्षापासून काम करत आहेत आणि त्यांची सहाय्यक म्हणून काम करत तुकाराम दिवाळी यांचं निधन झालेलं आहे आणि त्यांच्या निधनाची शोकसभा आज आहे आणि त्यासाठीच आपण म्हणतो शरद पवार आणि अजित पवार हे आज एकाच मंचावरती येणार आहेत। तसंच आपण म्हणतो राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सर्व नेते देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। त्यामध्ये आपण बघितलं तर जयंत पाटील असतील, सुनील तटकरे असतील, छगन भुजबळ असतील, प्रफुल्ल पटेल असतील, हे सर्व नेते आज एकाच मंचावरती दिसणार आहेत आणि त्यामुळे आपण बघू शकतो जो राष्ट्रवादी गटामध्ये फूट पडलेली होती आणि त्यामध्ये 2 गट पडलेले होते त्यामुळे नाराजीही झालेली होती, पण हे सर्व नेते आज एकाच मंचावरती दिसणार आहेत। तुकाराम दिवाळी यांच्या शोकसभा निमित्त हे सर्व जे नेते आज एकाच मंचावरती दिसतात। त्यामध्ये महत्वाचं म्हणजे शरद पवार आणि अजित पवार हे एकाच मंचावर, त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार हे जवळीक साधतात का, हे एकमेकांशी बोलतात का, यावरती आता सर्वांच्या नजर लागलेल्या आहेत। निश्चित मनोज, त्यामुळे एकंदरीतच या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।